नमस्कार, आदाब। आइए बात करते हैं भिवंडी शहर शिवसेना मुख्य कार्यालय में हुए एक कार्यक्रम के। उद्धव बालासाहब ठाकरे के आदेशानुसार महाराष्ट्र में भगवा सप्ताह मनाया गया और इसी बीच भिवंडी पूर्व के माजी आमदार रुपेश दादा महात्रे का जन्मदिन भी बड़े धूमधाम से मनाया गया और इसी जन्मदिन के मौके पर कुछ ऐसे लोगों को सम्मानित किया गया, साथ ही उन्हें कुछ सामान भी, इलेक्ट्रॉनिक सामान दिए गए जो समाज में कहीं ना कहीं ज़रूरत पड़ने पर काम आते हैं। आइए देखते हैं प्रमुख अतिथि ने इस संबंध में क्या कहा। मैं खान फखर आलम। समाज कल्याण समिती जिल्हा परिषद ठाणे हे घर दुरुस्तीचे लाभार्थी आहेत 7/2023-2024 चे। या लाभार्थ्यांना आपण हा सर्व टोकन या ठिकाणी दिलेला आहे। प्राथमिक उद्धव बाळासाहेब या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने, जिल्हा प्रमुख विश्वास तले साहेब यांच्या मार्गदर्शनाने, तालुका प्रमुख कुंदनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज आपल्या संपर्क प्रमुख आमदार रुपेशदादा म्हात्रे यांच्या वाढदिवस निमित्ताने व उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाने जो भगवा सप्ताह या कार्यक्रमानिमित्ताने आज आम्ही इथं जिल्हा परिषद सेल्स फंडातून जे कामे मंजूर केले ते औचित्य साधून आपण याला गरजू यांना लोकांना आपण डीजे वाटप साहित्य केलेले आहे। जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांना रोजगारासाठी तरुणींना रोजगारासाठी आर्थिक सहाय्य 25,000 आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले। तसेच मागासवर्गीयांना घर दुरुस्तीसाठी 40,000 रुपये मंजूर करण्यात आले आणि रोजगाराचे या हेतू साधून 5 जणांच्या ग्रुप एकत्र करून त्यांना रोजगारासाठी आपण त्यांना डीजे मंजूर करून दिलेले आहे। हे खाली नृत्य आहे, परंतु आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने म्हणजे समाजसेवेचे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण करून सर्व आज भिवंडी ग्रामीण मध्ये उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असो का या सप्ताह कार्यक्रम असो सर्वजण विकास कामाचे उद्घाटन करत आणि समाजसेवा ही करीत आहेत। म्हणून आज मी सर्वप्रथम माजी आमदार रुपेश म्हात्रे साहेब यांना वाढदिवसाला लाख शुभेच्छा देतो। त्यांना उदयास लागो आणि पुढे वाटचालीला शुभेच्छा देतो। त्यांच्या साईबाबा चरणी वंदन करून त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गरजू आज 12वी पास म्हणजे 12 लोकांना आपण इथे दिलेले आहेत, तसे आम्ही 30 ते 40 लोकांना दिलेले आहे, परंतु इथे मोजक्याच आपण इथे लोकांना बोलून ते दिलेले आहे आणि डीजे साठी 12 सटे भिवंडी तालुक्यामध्ये दिलेले आहेत। त्यातले मोजके आम्ही 2 गावांना बोलून त्यांना डीजे वाटप करण्यात आहे। तसेच घर दुरुस्ती सुद्धा 15 ते 20 लोकांना दिलेले आहेत, मोजकेच आम्ही बोलून त्या लोकांचा इथं सन्मानित सत्कार केलेले आहे। या कार्यक्रमासाठी सर्व आमचे शिवसैनिक यांचा सर्वांचा मला आशीर्वाद आहे। शिवसैनिक महाराष्ट्राचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा 27 तारखेला वाढदिवस झाला आणि आज आमचे भिवंडीचे खास करून भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख आदरणीय रुपेशदादा म्हात्रे साहेब यांचा वाढदिवस आहे। या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिवंडी ग्रामीण मध्ये खास करून भगवा सप्ताहाचं आयोजन जे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी जे आयोजनाचं नियोजन केलेलं आहे त्याच्या माध्यमातून संपूर्ण भिवंडी ग्रामीण मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या समाजोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे आणि त्याचंच एक औचित्य म्हणून या ठिकाणी आमचे मित्र प्रकाशजी तेलिवरे साहेब यांनी समाज कल्याणच्या माध्यमातून गरजूंना वेगवेगळे साहित्य वाटपाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण बघत असाल या ठिकाणी डीजे, काहींना चेक स्वरूपामध्ये रक्कम दिलेली आहे, घर दुरुस्तीसाठी असेल, घर बांधणीसाठी असेल, अनेक समाजोपयोगी वस्तूंसाठी असेल। आपण जर बघितलं असेल तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाप्रती आपली जबाबदारी असली पाहिजे, ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आज या ठिकाणी प्रकाश तेलिवरेंच्या माध्यमातून होत आहे। भिवंडी ग्रामीण मध्ये जर आपण बघितलं तर शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक असेल, सामान्य शिवसैनिकापासून आमच्या भिवंडीचे नेतृत्व करणारे शिवसैनिक असतील, हा प्रत्येक आधी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक हा पूर्वीपासून समाजाशी नाळ जोडलेला घटक आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण आज भिवंडी ग्रामीण मध्ये आपण पाहू शकतो। संपूर्ण भिवंडी ग्रामीणच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक शिवसैनिकाच्या हातून समाजाला उपयोगी पडेल अशा प्रकारची वस्तू वाटप केल्या जाते, जेणेकरून पक्षप्रमुखांचा जो आदेश आहे
की भिवंडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो भगवा सप्ताह साजरा करायचा आहे आणि त्याचं औचित्य साधून भिवंडी ग्रामीणमध्ये भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खास करून आमचे संपर्क प्रमुख रुपेशदादा म्हात्रे साहेब यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने सुद्धा हा कार्यक्रम होतोय। मी आई जगदंबेला प्रार्थना करीन की आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि आमचे नेतृत्व रुपेशदादा म्हात्रे यांना आई जगदंब उदंड आयुष्य देव, उत्तम निरोगी आयुष्य देव आणि त्यांच्या हातून असंच समाजाचं हातभार लागत राहू, त्यांच्या हातून आम्हाला प्रेरणा मिळत राहू काम करण्याची। मी मगाशी सांगितलं की प्रकाश तेलिवरे हे जिल्हा परिषद सदस्य कांबा गटामधून निवडून आले आणि समाज कल्याणवर ते सभापती बसले असताना गेल्या 10-12 वर्षापासून ते अनेक समाजातील घटकांना उपयोगी पडत आहेत। शासनाचे विविध योजनांचा लाभ त्यांनी या भागामध्ये खास करून कांबा जिल्हा परिषद गटातील आदिवासी जो घटक आहे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी मदत शासनाच्या स्वरूपाने देऊन, आपण जर बघितलं असेल की डीजे सारखी जी वास्तू आहे अनेक कार्यक्रमामध्ये त्याच्यापासून एक त्यांना उत्पन्नाचा सोर्स व्हावा आणि त्या उद्दिष्टाने हे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं। अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यांनी प्रकाश तेलिवरेंनी आपल्या जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातील गरजूंना समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी जो मदतीचा हात ते देत आहेत, नक्कीच हा कौतुकास्पद विषय आहे आणि प्रकाश तेलिवरे सारखा जो माणूस आहे या समाजाच्या उपयोगी पडणारा घटक आहे, जो आपण समाजाने त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि अशा माणसांच्या सोबत आपण सदैव उभं राहायचं। बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक आदेश देऊन गेलेत का तुम्ही समाजामध्ये काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण याचाच आधार घेऊन आज आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि यांनी जन्मदिनानिमित्त जो काय भगवा सप्ताह आयोजित करण्यात सांगितलेला आहे, आदेश दिलेला आहे, त्याचं औचित्य साधून आज आपले भिवंडीचे माजी आमदार श्री म्हात्रे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं औचित्य साधून आज समाज कल्याण न्यासचे प्रकाशजी तेलिवरे साहेब सभापती यांनी जो लोकोपयोगी वस्तूंचा जो आज वाटप झाला तो फार कौतुकास्पद आहे। त्यांना खास करून मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो का ते आमच्या कामेगणामधून निवडून आलेले आहेत आणि ते सदर काम करत असताना गेल्या 5 वर्षापासून आमच्या कांबेगणामध्ये जे पण जी कामं झाली ती असतील, रस्त्याची कामं असतील, ते वॉटर सप्लायची कामं असतील, गोर गरिबांना जी काही मदत असेल, मग ती घरकुलचा लाभार्थी असेल, तो जे घरकुलचा लाभार्थी असेल, असे सर्वांना जो काय लाभ मिळत असेल शासनाकडून तो पुरेपूर त्याचा फायदा करून सगळ्यांना दिलेला आहे। आणि आज जो डीजे वाटप आणि सर्वांना जो निधी वाटप जो झाला त्या 12वीला चांगल्या मार्काने पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 25,000चा निधी देऊन, घरकुलाला 40,000चा निधी देऊन त्यांनी फार चांगल्या प्रकारे आज जे काम केलेलं आहे त्यांना खास करून धन्यवाद देतो। आणि रुपेशजी म्हात्रे साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं आयुष्य सुखमय, समृद्धमय, तेजमय, बुद्धिमय असं जावं अशी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। यांनी खूप मोलाचं आणि चांगलं काम केलेलं आहे। सर्व लाभार्थी गोरगरीब जनता यांना चेकचं वाटप केलं, डीजेचं वाटप केलं। डीजे आणि बँड ही अशी आतापर्यंत आदिवासी दुर्गम भागामध्ये अजूनपर्यंत रोजगार नाहीये, पण तो रोजगार या माध्यमातून त्यांना उपलब्ध होईल। आणि बाकीचे जे आर्थिक सहाय्य, घरदुरुस्ती असू दे किंवा घरकुल असू दे, आतापर्यंत या साहेबांनी, प्रकाश तेलिवरे साहेबांनी त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये आतापर्यंत जवळजवळ 600 ते 700 घरकुल लोकांना वाटप केलेले आहेत। त्याचप्रमाणे अपंग विद्यार्थी असतील किंवा अपंग जे मुलं असतील, मुली असतील, त्यांना सुद्धा जवळजवळ आतापर्यंत 150 ते 200 लोकांना लाभ देऊन त्यांना सहकार्य केलेलं आहे, आर्थिक सहकार्य केलेलं आहे। त्याच्यानंतर अनेक समाजकार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे। शाळा असू दे, तुम्ही जाऊन बघाल जेव्हा जिल्हा परिषद गटामध्ये
बाकीचे जे सदस्य होते तिथं रस्ता आपल्याला बाईक जाणार नाही असा रस्ता होता. त्याच्यानंतर चांगले रस्ते बनवले. शाळा अशा होत्या की तिथं पाणी वरून पाणी टपकायचं. आता तुम्ही शाळा जाऊन बघाल तर खूप सुंदर अशा शाळा त्यांनी बनवलेल्या आहेत. पाणी पिण्यासाठी त्यांना लांब लांब वरून भटकायला लागायचं. तिथल्या लोकांना त्यांनी तिथं पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि प्रखर आणि कणखर साधा सरळ असा व्यक्ती आहे. आणि मला तरी असं वाटतंय त्यांच्या हातून चांगलं सहकार्य चांगलं काम होऊ दे आणि त्यांना पुढच्या वाटचालीस मी चांगल्या शुभेच्छा देतो. त्यांनी सगळेच त्यांना भव्य आमदार म्हणतात कारण निष्ठावंत असा शिवसैनिक आहे. कधी आतापर्यंत खूप लोक शिवसेनेतून पळून गेले पण ही व्यक्ती त्याला सभापती पदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि त्याला टॉर्चर झाली. खूप साऱ्या दबाव दिला गेला की तुम्ही आमच्या शिंदे गटात या किंवा बीजेपी मध्ये या. पण त्यांनी नाही, मी कट्टर शिवसैनिक आहे, मी माझ्या शिवसेनेचं काम करेल. उद्धव साहेबांचा आदेश आहे, आदेशाच्या पुढे आम्ही जाणार नाही, त्यांच्या आदेशांचं पालन करेल. आणि येत्या निवडणुकीला विधानसभेच्या आम्ही 100% प्रयत्न करू की विधानसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मिनिमम आम्ही 150 ते 200 आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करू. इथून आम्ही स्टार्ट करू आणि 100% भिवंडी ग्रामीण हा उमेदवार 100% निवडूनच येईल. आणि जाता जाता संपवता एवढंच बोलेन की उद्धव साहेबांना खुर्चीची गरज कधीच नव्हती. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की त्या खुर्चीला उद्धव साहेबांची गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.